नमस्कार मंडळी. आकाशला संकेत मिळत असतात की भूमीचा जीव नक्कीच धोक्यात आहे आणि मग तो लगेचच हॉस्पिटलच्या दिशेने निघतो. त्याला कुठलीही रिक्षा मिळत नाही. तर इकडे ऑक्सिजन सप्लाय बंद करून रागिनी मात्र भूमीच्या मृत्यूची वाट बघत असते. परंतु नियतीला मात्र वेगळंच काहीतरी मान्य असतं. आकाश एक सायकल घेऊन आता हॉस्पिटल पर्यंत धावा घेत असतो. भूमी मात्र एका श्वासासाठी तडफड करत असते. आकाश आता जीवाचं रान करून भूमीपर्यंत पोहोचलेला असतो आणि आकाशालाची चाहूल लागताच रागिनी आता लपून बसलेली असते. भूमीचा ऑक्सिजन सप्लाय बंद झालेला असतो आणि भूमी अगदी निश्चित पडलेली असते. आकाश आता खूप घाबरतो. डॉक्टरांना तो बोलवतो आणि विचारतो की ऑक्सिजनचा सप्लाय का बंद आहे. आणि ज्या नर्सला रागिनीने पैसे दिलेले असतात त्या नर्स पुढे आता कुठलाही पर्याय उरलेला नसतो आणि मग ती नर्स नाईलाजाने आता ऑक्सिजन पुन्हा सेट करते. आकाश भूमीला हलवत असतो. भूमी उठ ना असं तो बोलत असतो. डॉक्टर सुद्धा आता तिथे आलेले असतात. आकाश मात्र प्रचंड चिडलेला असतो आणि तो डॉक्टरांना म्हणत असतो की हे सर्व काय आहे, मी पोलीस कंप्लेंट करेल आता यावर. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? ज्या अवस्थेमध्ये भूमी इथे पडलीये त्यामध्ये तिचा ऑक्सिजन सप्लाय बंद होतोय. हे सगळं असं कसं काय घडलं आणि इतके केअरलेस तुम्ही कसे काय असू शकतात? आत्ताच्या आत्ता मी तुमची केस करेल. तर डॉक्टर त्याला म्हणत असतात की तुम्ही प्लीज शांत व्हा. डॉक्टर नर्सला विचारत असतात की हे सर्व काय चाललंय तुमचं आणि तुम्हाला सांगण्यात आलं होतं ना की 24 तास ऑक्सिजन चालू ठेवायचंय, मग हे कसं काय घडलं? तितक्यातच तिथे रागिनी येते आणि रागिनी सुद्धा आता त्या नर्सला मुद्दाम म्हणत असते की असं कसं काय घडलं, सांग ना असं कसं काय घडलं. तेव्हा ती नर्स सांगू लागते की ऍक्च्युली लाईट या फ्लक्च्युएट होत होत्या त्यामुळे ते ऑक्सिजन पाईप बंद झालं. मी येऊन पुन्हा ते ऑक्सिजन मास्क चालू केलं होतं परंतु पुन्हा थोड्या वेळाने ते कदाचित बंद झाले असेल. आकाश म्हणतो की हे कसली कारणं देताय तुम्ही? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, खरं तर हा टेक्निकल प्रॉब्लेम होता परंतु मी तुमच्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतोय. आकाश म्हणतो की दिलगिरी व्यक्त करून काहीही होत नाही, कारण मी जेव्हा इथे आलो तेव्हा तर तुमची ही नर्स इथे नव्हतीच. तुमच्या नर्सने इथे थांबणं आवश्यक नव्हतं का? रागिनी आकाशला म्हणत असते की आकाश बाळा, अरे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि आता भूमी ठीक आहे ना, जाऊ दे, नको विचार करूस. आकाश म्हणत असतो की अगं आतू, परंतु असं वागून कसं काय चालेल आणि जर भूमीला काही झालं असतं तर? आत्या म्हणत असते की हे बघ, तू जास्त काळजी करू नकोस, तू जा बरं इथून, मी थांबते ना इथे. आकाश म्हणतो की नाही, मी आता कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे. रात्रभर आता आकाश तिथेच थांबणार असतो. तोपर्यंत भानुशाली वकील सुद्धा तिथे आलेले असतात. रागिनी आता इकडे घरी आलेली असते आणि प्रचंड चिडलेली असते. हातात येईल ती वस्तू फेकून काय देत असते, घरातल्या वस्तू इकडे तिकडे काय करत असते. घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करत आता ती आपला राग व्यक्त करत. पौर्णिमा आणि अभि फक्त रागिनीकडे बघत असतात, ते काही करूही शकत नसतात. तर इकडे आकाश मात्र रात्रभर भूमीवर लक्ष ठेवून असतो. रात्रभर वॉर्डच्या बाहेर तो भूमीची काळजी घेत असतो. त्यामुळे रागिनीला किंवा तिच्या कुठल्याही माणसांना आता भूमीला ठेच पोहोचवणं अजिबातच शक्य नसतं. भानुशाली वकील आणि आकाश भूमीच्या देवदूतासारखे अगदी बाहेर उभे असतात आणि भूमीची काळजी घेत असतात. अखेर दुसऱ्या दिवशी रागिनी पुन्हा आता हॉस्पिटलमध्ये येते आणि आकाशला ती म्हणत असते की आकाश बाळा, जरा खाऊन घे आणि जर तू खाल्लंच नाही तर तुला बरं कसं काय वाटेल? आम्ही आहोत ना भूमीची काळजी घ्यायला. तेव्हा आकाश म्हणत असतो की नाही आत्या, मला आता काहीच खावंसं वाटत नाहीये. माझ्या काका म्हणत असतात की अरे भूमी आता शुद्धीवर येईल तेव्हा तुला ठणठणीत बरं व्हायला नको का? रागिनी म्हणते की हो, आणि भूमीची काळजी घ्यायला सुद्धा तू थोडंफार खाऊन घेतलंच पाहिजे ना. राजा काका म्हणत असतात की हो आकाश, आता तुझी तब्येत सुद्धा लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे. आकाश म्हणत असतो की आता लवकरात लवकर आई योगेश्वरीने एकतर भूमीला शुद्धीवर आणावं, नाहीतर लवकरात लवकर माझा जीव घेऊन मला भूमीकडे बोट पाठवावं. कारण भूमीला या अवस्थेमध्ये जगताना मी तरी बघू शकत नाही. ज्या भूमीने माझ्यासाठी इतकं काही केलंय त्या भूमीला मी ह्या अशा अवस्थेत नाही बघू शकत. देवी आई योगेश्वरी, लवकरात लवकर माझ्या भूमीला शुद्धीवर आण. तर मानसी आता भूमी जवळच बसलेली असते, कारण आकाशचा मानसीवर पूर्ण विश्वास असतो आणि मानसीला भूमी जवळ बसूनच तो कॅफेमध्ये आलेला असतो. मानसी जेव्हा भूमीच्या बाजूला बसलेली असते तेव्हा अचानक भूमीच्या बोटांची हालचाल सुरू होते. मानसीला प्रचंड आनंद होतो. मानसी लगेचच डॉक्टरांना बोलावून आणते. डॉक्टर पुन्हा भूमीवर उपचार करतात आणि भूमीने आता डोळे उघडलेले असतात. डॉक्टरही उपचार करत असतात. भूमी इकडे तिकडे बघत असते. मानसी लगेच आकाशला कॉल लावते. मानसी आकाशला म्हणते की जिजू, आता तुम्ही जिथे कुठे असाल ना पटकन हॉस्पिटलमध्ये या. आकाश म्हणतो की काय झालं, भूमी तर ठीक आहे ना? तेव्हा मानसी म्हणते की हो जिजू, भूमीताई अगदी ठीक आहे आणि आता ती शुद्धीवर आली आहे. तिला पहिल्यांदा भेटण्याचा मान हा तुमचा आहे. आता ही गोष्ट
ऐकल्यावर आकाशला इतका आनंद झालेला असतो। आकाश मात्र प्रचंड खुश असतो आणि तसाच धावत पळत तो हॉस्पिटलकडे जायला निघतो। तर राजा काका आणि रागिनी दोघंही आकाशला विचारत असतात की अरे आकाश काय झालंय, परंतु त्यांना काही सांगण्याची शुद्ध देखील आकाश हरपून बसलेला असतो आणि भूमीकडे तो तडक धाव घेतो। आकाश आता भूमीच्या वॉर्डमध्ये आलेला असतो आणि भूमीला बघून आकाश खूप खुश झालेला असतो। आकाश आता धावत पळत येतो आणि भूमीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की तू शुद्धीवर आलीस। आकाश प्रचंड खुश असतो। काही वेळ तो भूमीच्या मिठीमध्येच असतो, परंतु त्यानंतर भूमी मात्र आकाशला बाजूला सारते। भूमी आकाशला म्हणत असते की कोण आहेस तू आणि अशा अनोळखी मुलीला मिठी मारायला तुला लाज नाही वाटत? आकाश म्हणतो की काय झालं भूमी, अगं मी तुझा आकाश आहे आणि तू मला ओळखलं नाहीस का, आपलं लग्न झालंय। भूमी म्हणत असते की कोण आहात तुम्ही आणि हे सर्व काय बोलताय, हे बघा मला काही माहित नाहीये आणि अशा अनोळख्या मुलीला मिठी मारण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये। आकाश भूमीला म्हणतो की अच्छा मला कळलं भूमी तुला काय म्हणायचंय ते, मी तुला नेहमीप्रमाणे सायकल राणी नाही म्हटलं म्हणून तुला राग आलाय ना, मी तुला भूमी म्हटलं म्हणून तुला राग आलाय का, ठीक आहे मी तुला भूमी नाही म्हणणार सायकल राणीच म्हणतो। भूमी म्हणते की काय चाललंय तुमचं, सायकल राणी कोण आणि तुम्ही आकाश कोण आहात, मला काहीच कळत नाहीये। एक लक्षात ठेवा, माझ्याशी जर जवळीक करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर तुम्हाला फार महागात पडेल। आकाश म्हणतो की अगं काय झालंय भूमी तुला, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न ठरलंय आणि मी तुला सायकल राणी म्हणायचं तुला आठवत नाहीये का? लग्नात जेव्हा मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा मी हट्टाने तुझ्याकडनं हा काळा धागा बांधून घेतला होता। लग्नामध्ये मी खूप घाबरलो होतो तेव्हा तू मला गोष्टी समजून सांगितल्या होत्या। अगं आपण दोघांनी 7 फेरे घेतले होते। आकाश उलगडून सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भूमीला मात्र काहीच आठवत नसतं। आकाश भूमीला म्हणत असतो की मी उशिरा तुझ्याकडे आलो म्हणून तुला राग आलाय का, परंतु माझ्याकडे बघ ना, मी अगं बरा झालोय आता। अगं भूमी तुझी तपश्चर्या ही फळाला आलीये, भूमी थोडंसं आठव। भूमीच्या डोक्यावर अगदी ताण पडलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भूमी आता खाली कोसळते। रागिनी आणि राजा काका आता तिथे आलेले असतात, परंतु भूमीची पुन्हा शुद्ध हरपलेली असते आणि डॉक्टर पुन्हा आता भूमीवर उपचार सुरू करतात। तोपर्यंत रागिनी आता तिथे आलेली असते। आकाशला ती विचारत असते की काय झालं आकाश, भूमी काही बोलली का, कारण रागिनी मात्र खूप घाबरलेली असते। आकाश तेव्हा सांगू लागतो की अगं तू काय सांगू तुला, जेव्हा मी भूमीला भेटलो तेव्हा तिला आठवतच नाहीये की आमचं लग्न झालंय आणि ती मला देखील ओळखत नाहीये। अगं ती सगळं विसरली, आकाश कोण आहे हे देखील ती विसरलीये आणि मला ती अनोळखी व्यक्ती म्हणते। आता मानसी रडायला लागते आणि म्हणते की ताई बरी तर झाली, परंतु तिला काहीच कसं आठवत नाहीये। रागिनीच्या मात्र ही गोष्ट पथ्यावर पडलेली असते। मनात ती म्हणत असते की ज्या भूमीचा ती एवढा विचार करत होती त्या भूमीला काही आठवतच नाहीये, हे एकदाच बरं। तर आकाश आणि भानुशाली वकील जेव्हा डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना ते विचारत असतात की काय झालंय भूमीला नक्की, डॉक्टर म्हणतो की अहो तुम्हाला काही कळत नाही का, त्या एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरल्यात आता आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे तुम्हाला माहित नाही का, अहो त्यांच्या मेंदूवरती परिणाम झालाय आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवण्यासाठी तुम्ही त्यांना फोर्स करताय। ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त तुमच्यामुळे झालाय, कुठल्याही गोष्टीचं प्रेशर त्यांच्या मनावर आणू नका। तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।